धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात मराठा समाज मतदान करणार असल्याचा निर्णय धुळ्यात झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। मराठा समाजाने घेतलेल्या या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात भाजपचं चांगलं नुकसान होणार असल्याचं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहे। राज्यातला प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आदेश आणि आंतरवाली सराटी येथे झालेल्या महिला भगिनींसह आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीचार्ज या सर्व कारणांमुळे मराठा समाजाने भाजपच्या विरोधात भूमिका घेत भाजपाला मतदान न करण्याचं ठरवलं आहे। धुळ्यातल्या झालेल्या बैठकीत मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, साहेबराव देसाई, हरिश्चंद्र वाघ, निंबा मराठे, राजेंद्र काळे, सुनील पाटील, दीपक रौंदळ, मनोज ढवळे, वीरेंद्र मोरे, हेमंत बडक, प्रफुल्ल माने, किशोर वाघ, गोविंद वाघ, श्याम रायगुडे यांच्यासह शेकडो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।